झाल्या रात्री झोपच झाली नाही कस काय अक्षरशः डोळ्यात गप झाकत माय. अरे काय सारखे वस्तीवरचे फोन, इकडचं पालवे वस्तीवर चोर आले, नवली वस्तीवर चोर आले, पवार वस्तीवर चोर आले. पळावं तरी कुठं, पालवे वस्तीवर जाऊन आलो आम्ही जवळ आहे म्हणून. नवली वस्ती जवळ आहे काय, उसाचा असं जाऊन जायचं आणि ते कॅमेरा बसून टाका ना वाजत्यावर. काय उसाने कॅमेरे बसतो का वाजताना रोडने बसतो भाऊ? 200-300 कॅमेरे लागते वस्तीवर कॅमेरे बसायचे, द्यायचे कुठून एवढे पैसे कॅमेऱ्याला? कोणी फुटेज एवढं हा एवढं फुटेज बघायचं कुठं? आणि रात्री लाईट असते का कॅमेऱ्याला? काहीतरी आपलं काय डेपुटी अवघडच झाले बरं काही हा. सोपं नाही. अरे काय झाले, दिवस असे पडले तर हे टोकार पोरं बिर आहेत ना, त्यांना काम धंदे नाही, ते असे 2-4 टोळ्या करते त्यांनी चालू करतात. मी आता ऐकलंय तरुणच सगळे अरे हत्यार बंद राहते. हत्यार बंद म्हणजे मारितेत. पालवी वस्तीवरचा तो म्हातारा झोपलेला होता वाडग्यात, तो म्हणला भाऊ हाताने कोयते आपले हे गज काठ्या तोंड बांधले होते. त्या म्हाताऱ्याने पाहिलं, त्याची बोबडी वळाली म्हाताऱ्याची. म्हातारा का मू करतोय म्हणून पोराने बघितलं, पोरग बाहेर आणलं होतं आणि बघत होतं म्हातारं कम आडलं. तर म्हातारीने बोलून घेतलं, म्हणला भाऊ सगळ्यांना सांग फोन करून चोर आलेत म्हणून. आता तिथून नाही जात तर नवली वस्तीवर आरडा झाला बाबू. हा हाणले ना बाया. नेमकं काय करते, आदल्या दिवशी येऊन हिरीत ते त्यांच्या बाया. म्हणजे तसं नाही डेपुटी, मग त्यांच्याकडे ड्रोन आहेत. ते काय करतात आदल्या दिवशी आहे ना, ड्रोन फिरतात गावात आणि पाहतात कुठं वस्ती कमी आहे, कुठं जास्त हे म्हणजे गलबाला नाही बुवा, किंवा कोणाच्या घरी फक्त महिलाच राहतात, जास्त पुरुष नाहीत त्या वस्तीवरती, असे हेरून ठेवतात आणि मग रातची येते. अरे ड्रोन पेक्षा तर मला असं कळाले, आपले पोलीस DYSP आहेत ना साहेब, त्यांनी मला सांगितलं, सरपंचांना बोलून घेतलं होतं गावाच्या सुरक्षेसाठी. काय आपल्याला उपक्रम राबवते. त्याच्यात ते सांगत होते की काहीतरी इकायच्या निमित्ताने बाया माणसं येतात त्यांची आदल्या दिवशी गावामध्ये आणि बघून जातात कोणत्या घरात किती बाया राहतात, इथं गडी माणूस आहे का, बरोबर बोलतात, त्यांची चर्चा करून काढून घेतात आणि बरोबर तिथं हेरगिरीनं करून आहे ना, तिथं घरावरती खूनबिन काहीतरी करून ठेवतात ती. हा माणसं येते तिथं बरोबर आणतात. आणि तुला सांगू का, वस्ती तर झाल्यात, आपल्या गावात सगळी येण्याचं सांगता येत नाही. अहो रात्रीच मी ड्रोन बघितलंय, तुम्हाला सांगतो, लाल लाल लाईट चालली होती अशी. कुठं ड्रोन पाहिलं आपल्या गावात? मग आम्हाला कसं दिसलं नाही? तुम्हाला कसं दिसलं? तुम्ही तिकडे आदात होते नवल्याच्या, खरंच आलता आपल्या गावात. नको बा आता आणू, तू ड्रोन सारखा गावात फिरत असतो, आम्हाला सांगतो या पात्र्यावर त्या पात्र्यावर. तुला फेलवर समजतं का? काजवी फिजवी असतील. काजवी आई राहिलेत का आपल्या गावात? आता काजवी इकडे नाही आपल्या गावात. तुला सांगू का श्याम्या, ह्यो आहे ना ह्या पोलच्या याच्या खाली झोपतो आणि वर बल चमकत येत, 12 आला असं असं गार 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 हिंगले, याला वाटलं आलं चोर हे ड्रोन, याचं काय आहे का? तू जाऊ द्या भाऊ, नका ठेवू विश्वास. एकदा चोरी झाली गावात आणि तुम्हाला झोपतील गावाला, मग कळलं. बरं जाऊ दे, ह्यो झाला चाष्टाचा विषय, पण आपल्याला काहीतरी उपक्रम राबवावा लागन. आपण काय राबवायचा? पोलिसाला सांगा ना, गस्त खाली जा म्हणावं. अरे येडा झाला काय, कोणत्या गावात पोलीस जातील? पोलिसांची संख्या कमी आहे, नागरिकांचं बी काय कर्तव्य आहे. आता मी साहेबांना सांगितलं, साहेब आमच्या गावावर बी लक्ष असू द्या. ते म्हणले, डेपुटी मला सांगा, गावात चोर आलेला आम्हाला कसं कळणार? तुम्ही जर आम्हाला सांगितलं, तुमच्या गावातल्या तरुणांनी जर लक्ष ठेवलं, आम्ही येऊ. प्रत्येक गावात जाणं शक्य आहे का आम्हाला? चोरी झाली येते ती. अरे येते तर दादा, पोलिसांना जरा समजून घ्यावं लागत. नाही तर ऐन टायमाला आपल्या गावात चोर आले आणि पोलिस हे गेलेलं दुसरीकडं. त्याच्यामुळे पोलिसांना समजून घ्या, जरशी का आपण हे नाही करायचं. झाल्या तरुण पोरांना एकत्र करून त्यांना गस्त घालायला सांगितलं पाहिजे. मग तरुण पोरांना आता कवर आपण आता याच्यासारखे तरुण पोरं असले रे, काय गस्त घालणार आहेत? हे आमचा कुडक्या, याचा जीव चालला एका रापाट्यात मरण येऊ. तरुण पोरं चांगले रगील पाहिजेत. आणि दादा तरुण पोरं मोबाईल घेऊन बसतात, इथून जवळून चोर जाते त्यांच्या, तरी त्यांना कळायचे नाहीत की चोर आलेत म्हणून. मग याच्यात हेडफोन असतात. डेपुटी मला माझ्या गल्ला लपून ठेवाला, याला बिला तर गल्ला नाही तुला आहे ना, तो गल्ला हाणला पाहिजे चांगला असा मागून. गल्ला तो 25-30 रुपयासाठी चोर आपल्या घरी येते का? आपले 20 रुपये. मग गप बस, 5 बोल नको. काय सिरियस विषय चालला, 5 बोलतो, सगळ्या विषयाचं हे करून टाकतो. तुला सांगतो, काहीतरी तरुण पोरांच्या नादी लागू नका. आपले जे प्रौढ लोक आहेत ना, त्यांनी संध्याकाळी, तुम्ही आता 12 वाजेपर्यंत बसलेले असतात, 2 तास जागलेले काय होत नाही. जरा जागा आणि जरा पैसे अडके लपून ठेवा. बँकेने टाका, घरात ठेवणं तुला लई सवय. बँकेवर भरोसा नाही तो, बँक काय बुडत नाही. पळून जाते 5 वर्षात काय ठेवी तर मस्त नॅशनलाइज बँक आहेत ना, टाक ना त्याच्यात. काढायला किती वैताग होतो. अरे दादा काढायला तो एका टायमालाच काढून नेते, बेकारी करते तुम्हाला. चला आपले कॅमेरे बिमेरे चेक करा, व्यवस्थित आहेत का सगळे? ते खरंच राव झाले. 20 रुपये जपून ठेवतो. काय हा करतो थावड घेऊन. विषय काय चाललाय याचा गाल्ला याचा तो बरं राव झाले. काय काय चोरी येते?
तू आधीच फाटका पत्र्याचं घर आयला, पण मला टेन्शनच आहे राव. श्याम्या खरं तुझ्याकडले माल पाणी बहुत जपून ठेव. दुकानाचा माल याचा माल हा आपण साधा कदा बेगा आपल्या कधी हल्ला नाही व्हायचा आणि कधी काहीच नाही व्हायचं. सोय करावं लागेल राव काहीतरी. वजन येऊ लागायला येऊ काय? हा ए ठीक आहे इकडे. वहिनी काय रे रात्री काय चाव चाव चालू होती एवढी? तुम्हाला काही तळलं नाही का? आता मला तळाला असतं तर तुला विचारलं असतं का मी? अहो वहिनी आपली ती नवले वस्ती नाही का वरली, हा चोर आले होते त्या. अयो खरंच होय? हा, आणि तुम्हाला थोडं नाही सांगत ते ना काय तर ते माहिती का डेप्युटीन ते म्हणत होते आधी ड्रोन फिरत येत. ड्रोन फिरवतात? हा रात्री. म्हणजे ज्यांची चोरी होणार आहे त्यांची तर वरती फिरवतात. हा, आधी वस्तीवर जाव बरं ड्रोन फिरत येत आणि जी वस्ती येताना दिसली जा तिथं चोरी करतात. मग काल ते नवले वस्तीवरच चोरी झाली. हे अजून कुठं झाली? आणि ते 2 दिवस झाले पवाराची वस्ती नाही का त्यांच्या पल्लीतून तिथं नाही का 2-3 बाया अशा बाहेर झोपलेल्या होत्या रात्री. ते बायाचा ताणच तोडून गेला सोनं निदान म्हणून. जे कानातले निघत नव्हते म्हणून कान तोडून नेला? हा, भाई आणि ते एवढं घालून फिरते. ते लोक काय तर ते माहिती का त्यात बाया तर दिसली ना आणि सोनं तर दिलं नाही ना हाणते डायरे बाया माणसाला. अयो हा बाई माणसाला आणतात? हा, डेप्युटीन ते म्हणत होते. अरे डी माझं एवढं सोनं आहे त्याचं काय करावं रे? कुठं नेऊन ठेवा आता? बँकेतच नेऊन ठेवा. पण बँकेत जर नेऊन ठेवताना मला बघितलं तर? नाही कोणाला तरी घेऊन जा सोबत, म्हणजे तुम्हाला हे नाही व्हायचं. त्या लॉकरला पण कसं ठेवणार? ते लॉकर तयार करायचं, त्यात सोनं नेऊन ठेवायचं. कुणी पाहिलं का परत मला कुणी आनंद माझं सोनं काढून घेईन? नाही, काहीतरी करावं लागेल मला. त्यात मी एकटीच राहते, मला हाणलं बिणलं तर? ते आहे भाऊ. पण सावध राहा. येत तर तुम्ही एकटे घरात राहत्यात भरोसा जाय नाही. तू. सावध राहा बरं का. हा हा करते मी. काय करावं बा आता? हो शामराव, काय देऊ तुला? अशी बाहेर या ना 1 मिनिट. आता बाहेर येऊन तुला सामान कसं देऊ? अहो या तर खरी. सामान नको? सामान नाही लागत मला. मग सकाळ सकाळ काय भानगड एवढे? का हो? रात्री काय झालं तुम्हाला माहिती का? माहिती आहे ना, त्याच टेन्शन मध्ये होतो मी बी. ते नवली वस्ती तिकडे पालवी वस्ती लय पवार बोपटा वस्ती. झाला. हो बोपटा झाला म्हणते हा ना, ते काय ड्रोन वगैरे फिरवतात म्हणे. ते एकांतात वस्ती बघितली का? कोणी नसलं का? अरे ती चोरी स्पेशली तर करतात. बायकाच पाहते ते. ज्या बायका कसं घरी माणूस नसला ना तर तिथे त्यांना सोपं जातं ना मग. आणि हत्यार बंद आहेत सगळे. हो ना. हो त्याचीच लई भीती वाटत होती मला. एक तर तुम्हाला माहिती माझ्या घरी ते हो नसतात, ना, मी एकटीच असते. मला तर डेप्युटी म्हणले बँकेत नेऊन ठेव पैसे पाणी सगळं. मी म्हणले बँकेत नेऊन ठेवायचे, मला घडोघडी पैसे लागायचे व्यापाऱ्याला द्यायला वगैरे. कवा जायचं आणि कवा आणायचं आणि करत कवा काय करायचं. मला तर लई टेन्शन आलंय तुझं. तुला सांगतो तिथे ना इतकं मारतेत. म्हणजे पैसे तर पैसे नेतात, सोने दागिने नेतात, मारणाचं कुठे देत. मला माहित झालं. मी काय म्हणते ऐका ना, बोल ना. माझं एवढं सोनं आहे ना, ते माझं लॉकर भेटूस तर तुमच्याकडे ठेवा ना. येडी बिडी झाली काय? म्हणजे सोनं माझ्याकडं. अहो मी ते लॉकर भेटलं का थोड्या वेळाने लगेच घेऊन जाईन तुमच्याकडून. अरे लोकर काय लगेच भेटत का? त्याला अर्ध भानगडी लागत्यात, पुन्हा ते अवेलेबल पाहिजे तिथं. हो बघते मी आता. आपल्याच गावात एवढ्या चोऱ्या होत्या म्हटलं, गावातलेच किती लोक गेले असतील. अरे पण मलाच माझं टेन्शन आहे. हा, तू माझ्याकडे देऊन काय उपयोगी? माझ्या घरी यायला बसली ती. छामराव तुम्ही माणूस आहे तर माझी इथे एकटी बघून जर त्यांनी नेलं तर काय करू? फक्त लॉकर भेटूस तर मी लगेच घेऊन जाईन ना. अरे पण ती जबाबदारी सोपी आहे का ती? सांग बरं मला. आणि मी कुठं ठेवू सांग बरं? अवघड आहे ना. एवढं 7-8 तोळे सोनं सांभाळायचं म्हटल्यावर मला लय टेन्शन. बाबो 7-8 तोळे? मग अगं ते झाले 14-15 लाखाची. अवघड आहे बुवा. आता काय करू बुवा? तुला मग नाही काय म्हणता करू? येईना मला. ऐका, तेव्हा तुम्ही मी ना लगेच लॉकर भेटलं का तुमच्याकडून घेऊन जाते थोड्या वेळात. बघ बाबा आता हे लय टेन्शन आहे बाबा मला तर. व्यवस्थित ठेवा बरं का, मी आलेच. बर अरे सुगंधाला काय कसं नाही म्हणा भाऊ, ही जोखीमच झाली भाऊ. आता माझ्याकडे ठेवून तो अजून कुठं नवीन. लोकांना माहिती श्यामरावकडे आधीच पैसा आहे. जालू, ए जालू. काय रे? अरे बाहेर ये ना. काय करतो घरात घुसून? काय करतो म्हणजे पडलो होतो खाटावर. हा नाही तरी काय पारी नाही म्हणलो. काय काम आहे तुला? काय करतो भाऊ, ती नसली ना बरोबर शांत वातावरण राहत. हा खरं आहे तो. ऐक ना. काय? ऐक ना, काय? माझं एवढं एक काम होतं. काय? हे सुगंध आहे ना, हा तिचे दागिने 7-8 तोळे हा. एवढी तो इथं ठेवायची होती. येडा आहे का काय? इथं कुठं ठेवतो?
इथं येते चोरटे बिरटे भाऊ माझ्याकडे नको देऊ ती मग. अरे इथं कशाला येते ती माझ्या दुकानात आली ती म्हणली शामराव तुमच्याकडे ठेवा, तुमचं घर पक्क आहे, कोणी यायचं नाही. म्हटलं बाई मला माझंच टेन्शन आहे, मलाच माझे पैशाचं विल्हेवाट लावावं लागेल म्हटलं. मग माझ्या डोक्यात आयडिया आली, म्हटलं आता आपल्या गावामध्ये दुसरं कोण नाही बा म्हटलं जालूशिवाय. तू कसं आहे लोकांना माहिती आहे पत्र्याचं घरी आहे आणि तुझ्याकडे पैसे पाणी नाही, ते काय इकडे मारायला येते तुझ्याकडे. मारायला येते ना भाऊ, ती पाळत ठेवीत असते. जरी पाळत ठेवली त्यांना माहिती ना जालूकडे काहीच नाही, ते गावात चौकशी करूनच हिरीत कोणाकडे पैसा आहे कोणाकडे सोनं ना नाही त्यांना माहिती आहे आपला 90ला माग याच्याकडे काय आता काय भेटायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे ना एवढं ठेव. ती मला म्हणली 1-2 दिवसाचाच प्रश्न आहे, तिला बँकेत लवकर भेटलं ना ती घेऊन जाईन. तुला लय पुढारपण येतं रील वाकाचं. काय पुढारपण घेतलं मग बघितलं असतं मी, मग माझ्याकडे आली असते मी घेतलं असतं ना. अरे मी नाहीच म्हणलो तिला, पण ती म्हणली शामराव मग मी कोणाकडे देऊ, विश्वास तुमच्यावर आहे माझा जास्त आणि माझा विश्वास माझ्या मित्रावर. या डायक काय तू हा एवढं ठेव जपून व्यवस्थित. ते 1 दिवस 2 दिवसा प्रश्न जास्त नाही, लवकर भेटलं की लगेच घेऊन जाऊ आपण, तिला देऊन टाकू. हे डोक्याला लय बाला मत आहे ना रे. चालतंय व्यवस्थित ठेव हा पटकन जायचं कोणी पाहिजे परत. पाळ. चल येऊ का मी. हा वहिनी काय भानगडलंय सकाळ सकाळ. अरे ते बँकेमध्ये ना लॉकरसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी चालले. चलतो का माझ्यासोबत? चालायला हा चालतोय गो. चल मग. आपण ते नाश्त्यात सोय होईल त्या. खरे नुसतं भिकाऱ्यावानी करतो कधी पण. तुला कुठं चल म्हटलं का? नाश्त्यात सोय करता का? आम्हाला चहा पाणी करता का? आम्हाला पैसे देता का? परवडतो खरं तुम्हाला सांग बरं. म्हणजे? कधीतरी म्हणत जाय ना का मी असंच येतो म्हणून. चला त्या चोराला आहे ना आजचं सोनं द्या, मी नाही तुमचं नाही. चाल, पावडा खाऊ घालते तुला. हा माझ्या सारखे दोरदडे बाल केलं तर हा. चालतंय उलटं. हो शामराव द्या बरं ते सोनं. अहो बँकेतून फोन आला तुम्हाला की सोनं घेऊन या लगेच म्हणून. लॉकर भेटलंय मला. भेटलं का? हा भेटलं बाबा. बरं झालं हो लवकर भेटलं तुला. मला तर रातभर टेन्शन होतं माहितीये का. हा ना. मग माझं सांभाळायचं पण काय tension सोपं आहे का? मग चला द्या, जाते मी लगेच घेऊन. लगेच देऊ आहे. हा बरोबर जावं लागेल मग. जावं लागेल म्हणजे. ते जालूकडे ठेवले ना मी. अयो ते ज्याला कशाला ठेवलं? अरे मग मी कुठे ठेवणार होतो म्हटलं माझ्या लोकांचा संशय आधी चोट्टी फिट्टे आले तर जालूचं कसं आहे फाटकं आहे सगळे, त्याच्याकडे कोण जाणार आहे अहो चोरी पण करायला. त्याचं काय खरं तुम्हाला चांगलं माहिती ना, म्हणून मी तुमच्याकडे आणून ठेवलं. मला जाता येत नव्हतं का त्यांच्याकडे? अरे पण ते हे बघ दारू जरी पित असला ना तरी माणूस म्हणून चांगला आहे तो. लगेच ठेवून घेतलं तिने. हा बरं चला. जायचं लगेच मग. हा लगेच. बरं झालं बघ घरीच भेटला. कामाला नाही गेला आज? नाही हो, पारी असली ना रोज कामाला जायचं, पारी नाही म्हणून आपलं निवांत घरी. मग बरं, जाऊ दे, खायला किती लागत आहे. तेवढं आहे बा. बरं तिला लवकर भेटलं बरं झालं. भेटलं ना हा बरं झालं हो. माय याच्यावरली पिढ जाईल. एक काम करते, इथून घेतलं का पहिले लॉकरात नेऊन ठेवते, काढूनच आणणार नाही. आणायचंच लग्न नाही. नको, काहीच नको, हा, कोणाच्या मग लग्नात घालायचं काम नाही. एवढं महिनाभर वातावरण निवडलं ना मग मग महिनाभर ते- नाही, मी काय आमच्या लॉकर मध्ये ठेवण. नवऱ्याला खरंय. सांगावं लागेल हा, तुम्ही तुमचं आणलं दे. का. जे ठेवलं होतं तिथं नाही. ए छान. झाल्या याड लागलं काय नीट बघ खालीवर झालं असं कुठं तरी नीट बघून घे. झालं भाऊजी. चांगलं बघितलं. मस्करी करू नका बरं का. पहिले सांगते मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. ते लई महागाचं सोनं आहे आणि ते मला पहिले नेऊन ठेवायचंय. मस्करी करतो तू, ये बघायला. कुठं ठेवलं होतं नेमकं? मी इथं ठेवलं होतं गाडग्यात. कुठे गेलं मग ते? मला काय माहित. हा इथं बघ, ये इथं इथे नाही राव. हो, झालं भाऊजी, तुम्ही ठेवलं कुठं होतं तुमच्या लक्षात नाही का? इथं ठेवलं होतं. अरे देवा आता डोक्याला लय वैताग झाला हो. आता हो. ए जालू असं नको करू राव. आणि मी तिथं ठेवलं होतं, असं नको करू. म्हणजे ऐका ना, तुम्ही नक्की कुठे ठेवलं होतं आठवा ना एकदा. पुढं म्हणजे त्या गाडग्यात ठेवलं होतं. पारी कुठे? पारी गावाला गेलेली, त्याला नाही म्हणत इथे. होतो माझ्याकडे नको म्हणून. मला माहित होतं असं होईन म्हणून. असं कसं काय होईन? कसं होईन म्हणजे पार ठेवली असं गेलं ते आता तिथून. मला काय माहित. ए चोर आलेच नाही तर पाळत कसं ठेवली कोण आले कुठं? चोर आले नाही म्हणजे सांगून येत असतात काय चोर. अहो, अरे पण माहित होतं ना उचक पाचक होती. उचक पाचक होती चोरी आली असते ना उचक पाचक होती ना इकडे सगळं. अहो शामराव, पण माझ्या घरापर्यंत माहित झालं नसतं का? किती अंतर आहे हा? हे पण- चाल मस्करी नको करा देन राव उगे नाही. मी म्हणजे- अरे झालं भाऊजी. थोडे नाही ती 7-8 तोळे हा, भाऊ तुमच्या 14-15 पाया लाखाचा पडतो. ऐवजी दे, जा- दे, दे. जास्त करतोय श्याम्या. आख घर रोज का भाऊ तुम्हाला भेटलं ना बघा. अरे पण आज थोडे असतं राव म्हणजे तुझ्यावर जबाबदारीने टाकलं आणि तू असं करतो काय? काय जबाबदारीने टाकलं. श्यामराव, तू नको म्हणत होते मी. तुम्हाला पहिलेच सांगते, मी एवढं सोनं ना तुमच्याकडनंच घेईन, कारण मी तुमच्याकडे आणून दिलं होतं. अरे पण अरे आज थोडे असं काय माझ्या घर दिलं म्हणजे हे चालू आर्थिक 14-15 लाख रुपये कुठून देऊ राव मी? मग मी कुठून देऊ 14-15? मी म्हणत होतो तुला माझ्याकडे नको म्हणून ती पिढा आणून.
तिकडच ठेवतोय पैसे. असं नको करू ना. पोलीस केस कर ना चालू, मग आम्ही तुला सांगतो मग मी. पुन्हा माझ्या काय पोलीस केस करतो मी नाही चोरलेलं. मी जरी पेतार खाताडा असलो आणि श्यामे मी चोरटा भामटा नाही बरं का तुला सांगतोय. अरे मला पण मग चोरटा भामटाने मग तुम्ही ठेवलं कुठे? तुम्हाला आठवत नाही का? तुमची बुद्धी काय भ्रष्ट झालेली आहे का जालू भाऊजी? तुम्हाला कळत नाही कोणती वस्तू कुठे ठेवली म्हणून? तिथं ठेवली होती, घरातून गायब झाली. आता मी काय करू त्याला? गायब काय, त्याला पाय फुटले काय झाले? असं नको राव. तू तोंडाला पाणी सुटलं काय तुझ्या सोनं पाहून? कोणाच्या तोंडाला पाणी पिणी सुटलेलं अजिबात. पोलिसांना फोन करा बरं तुम्ही. श्यामी आम्ही ठेवलेलं नाही बरं का तुला सांगतोय. अरे तू ठेवलं नाही, माझा जीव घेतो राव. 14-15 लाख रुपये कुठून देऊ मी तिला? मी कोणून देऊ? माझ्याकडे मला रुपये बाकीचं नाहीये. माहित नाही, नाटकं नका करू तुम्ही. मला माझं सोनं पाहिजे पहिले. अरे मी याच्यावर भरोसा ठेवला राव. काय नाटकं ते करतोय बाकीचं मी? मला माहित नाही. काय आरडाओरडा चाललाय? डेपुटी बघा ना राव, हे गावातलं वातावरण असं होतं सगळं चोरट्या भामट्याचं. म्हणून हिने माझ्याकडे दागिने आणून दिले 7-8 लाख रुपये, ते 7-8 तोळे. आणि मी म्हणलं मग आपला जालू आहे, जालूकडे संशय नाही यायचा म्हणून जालूकडे दिले काल म्या. आणि ते म्हणतो ती नाही जाता ठुलेली. झाल्या देऊन टाक ना. डेपुटी मी पेताड खाताड असलो ना तरी मी असं लोकांच्या सोन्याला ह्याला बळकट नाही यायचो. हो, पण माझ्याकडे नाहीचे. नाही कसं काय, मी दिले तुझ्याकडे, तू नाही म्हणतो खुश. नाही म्हणजे घरातून गायब झालं. मी म्हणत होतो तुला लहान येतं नको ठेवू म्हणून. माझ्या डोक्याला ताप झाला भाऊ आता. श्यामे आता परत नेलं बिलं काय? अहो नाही ना, मी आलोच नाही. ही आली सकाळी म्हणली लॉकर भेटलंय द्या आता. म्हणलं बरं झालं, डोक्याची पिढा गेली. अरे पण तुम्हाला ही पिढा कोणी सांगितली होती? तेव्हा सोनं बँकेत मी किती नेऊन ठेवायचं नाही, लॉकर अहो, ठेवायचं. लॉकर नव्हते भेटलं डेपुटी. मला आज भेटलं. आता म्हणून म्हणलं यांच्याकडून घेऊन जाऊ. हे म्हणे यांच्याकडे ठेवले. मला काय माहिती यांच्याकडे ठेवणार नाही. तुम्ही मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार डेपुटी. मी पोलिसांची तक्रार देणार याची. कुणाच्या नावाने तक्रार देऊ अरे थांबा ना, सुगंधाताई, तुमच्या घरी तरी कोणचे चोर येणार होते? लगेच गावात चोर आले का? गाव चोर वस्त्या बघत येतं. गावात तुमच्या शेजारी भलते लोक येतं. आरडावाडा झाला तुमच्या तर कोणी येईल? कशाला नेऊन ठेवायचं? एकटीच असते डेपुटी घरी म्हणून म्हटलं का काय सांगा रात्रीचं काही झालं तर. मी नको म्हणलं होतं भीतीपोटी तिला ना, की. भीतीपोटी सगळे एवढे व्हायला लागले. गावात कशाला चोर घुसते? वस्तीवर वगैरे ठीक आहे बा. काय आता- तुम्ही बी मी ठेवलेलं नाही. झाले तुला सांगतो आम्हाला माहिती आहे. रागण नको बघू. रागण घ्यायला नको बघू. म्हणजे जबाबदारी कोण घ्यायची एवढी 14-15 मग ही लाखाची? जबाबदारी मी चोरलं काय मग? मी कसं काय घेईन? तुला द्यावं लागते ना कोण तुला. द्यावं लागतील? घेतला असं देऊन टाक ना. मी कशाला एवढी पुढे मकर आला घेऊ काही यार इथं नको रडून चिरू नको. तुला सांगतो काय मला चिरतोय. मला रडायला लागलं काय डेपुटी? 15 लाख रुपये कुठं बरं, एक कुठं? काम करा, इथं ऐकणार पोलीस स्टेशनला जा. हो डेपुटी आहो. नावं नाही करा. हो मा नाव नाही. माझ्याकडे काही संबंध नाहीये अजिबात. हसत राहू डेपुटी खुशाल तुम्ही काय? असं तर असू नको तर काय करू? मग काय मग चेष्टा चालली काही इथं? तेच चालली. तुम्हाला कळत नाही 15 लाखात सोनं कुठे ठेवते? मग मी डेपुटी एवढा सिरियस मॅटर तुम्ही हसताय असं का बरं? अहो असू नको तर काय करू राव? तुम्ही यांच्याकडे सोनं दिलं, येणे दिलं जाल्याकडे, आणि हे बेवड रात्री फुल पिऊन माझ्याकडे 11-12 वाजता आलं. मला म्हणतो डेपुटी गावात चोराचा आवाज येतोय, कुत्र्याचा आवाज येतोय, बहुतेक चोर आले. एवढं आहे ना, सोनं ठेवा. मला वाटलं म्हणलं याचं काय सोनं? काल फटाकेन म्हणतो तुझ्याकडे काय जर सोनं? तू म्हणला माझं नाही, श्यामेन दिले, सुगंधताईने श्यामेकडे दिलतं. मी म्हणलं अरे येडे झाले काय तुम्ही? एवढं रातची कुठं सोनं घेऊन आला इकडं? हे खरंच आहे का? मी उघडून बघितलं, हे खोटं बोलतो काय? आणि ते सोनं माझ्याकडे दिलं. मला म्हणला रातच्या रात राहू द्या, आणि उद्या ते आले का लवकर भेटणार आहे त्यांना, सकाळच्या पारी घेऊन जा. काय पण आहे का तू ध्यानात नाही का तुया? अहो जालू भाऊजी ठीक आहे, ते डेपुटी होते. दुसरं कोणाला दिलं असतं तर काय केलं असतं? चाल्या तो ध्यानात राहत नाही. आपल्यावर विश्वास टाकला माणसाने. डेपुटी चला ते सोनं द्या. हा, देतो देतो देतो. एक काम करा आता, लवकर भेटले का तुम्हाला? हा भेटलंय. हा मग काय करतो मी, माझ्या बरोबर चला, मी देतो. आणि इथून पुढे जरा सावध राहा. आपलं सोनं आपणच जपा. लोकांच्याकडे देऊ नका अशा झंझिटी वाट्यात. सोपं होतं का डेपुटी? गेला असतं तर मला आणि भरून द्यावं लागलं असतं. म्हणजे सुगंधताई सगळं तुमच्या बायकांना बी सांगा की सोनं घालून गावात बिवात हिंडू नका, वस्तीवर जाऊ नका. कुठं खरंय ना. रानात जाताना सोन्याची काय गरज आहे? खरंय. हा बर का? चला आता मी देऊन टाकेल सोनं. गेलं असतं ते. देव पावला भाऊ, मग जीव मा असं झाला तर म्हणून कुठून देऊ आता एवढं भरून? पिढा गेली काय? पोपटराव झाले का तुकडे बिकडे तोडून? पोपटराव, पोपट्यार काय गणगणी? अरे जालू, डोक्यात जरा भुंगा चाललाय. कशाचा? तुला ती श्यामे शेजारची माहिती जागा माहिती की ती 1/2 गुंठा? हा ती समोरची ते खाडबाड पडीक पाड्याल. हा, दुकाना शेजारी त्याच्या. हा हा माहिती आहे ना. ती जरा इकाव म्हणलं आणि काहीतरी धंदा पाणी आपलं फाट्यावर काहीतरी टपरी आपली एखादीच्या बारीक टपरी असं काहीतरी सुरू करावं. कारण तिकडं आहे आपल्याला थोडी जागा, तीच लय झाली. हिचा काय उपयोग व्हायना आणि काय व्हायना. हा टाकी कोण जाऊ दे मरू दे. पण पोपट्या त्याला गिराय कुठं रे? ती तर गणगण चालू आहे ना डोक्यात. ती जागा कोण घ्यायचं? एवढी पडीक पडलेली मरणाची घाण तिथं काय उपयोग आहे? कोणाला तरी फोन करून सांग ना बघायला गिराय की एखादा. फोनवर नसतो होत जालू शेठ. 2 दिवस झाले तोच भोंगा चाललाय. काय होतं ती मकारच पडीक पडलेली, ती घेणं देणं तिचं म्हणून निघून टाकायचं तिला. नाही असं करायचं असल्यावर गुंगा चालूच असतो डोक्यात. काय राडे सगळी. मी काय म्हणतो, काय इकडं तिकडं बघूस तर तूच घे ना.
येडाय का काय पोपट्या माझ्या खिशात पैसे तरी आहेत का? अरे तू मित्र आहे माझा, थोडे थोडे करून घे ना, तू दे ना पैसे मला नंतर. थोडी थोडी मला एक सांगतो, स्वप्न काय पहिल्यापासून? माझं स्वप्न पहिल्यापासून आहे ना कुठंतरी जागा भेटावं हा. आणि मी मस्त पैकी ना तिथं धंदा बिंदा काहीतरी हॉटेल टाकावं. हॉटेल हा, मग आता श्याम्या शेजारी धंद्याची जागा आहे ना ती, तिथे एक बारीक हॉटेल टाकू शकतो तू, आपलं नाश्ता सेंटर विंटर. राव आणि पैसे आपले 2-3 लाख रुपये मला जसे येतील तसे तुझ्याकडे करून दे मला. मी काय तुला लगेच मागायला लागलो काय तेव्हा? जुळ ना पोपट्या. अरे लय वेळा. आयला मग टाइम कशाला भो लगेच 1000 रुपये. येस सर. 1000 रुपये सर? मी पैसे कुठे ठेवले पण 1000 रुपये पडले का काय? नंतर दे, एवढं काय त्याच्यात तेव्हा? नाही ना तुला सर द्यावाच लागन. येड आहे का काय? 1000 मग आत्ताच आणले मी डेपुटीकून. लगेच कागदपत्र करू, तुझ्या नावावर करून टाकू. चालतंय जाऊ का पोपट्या? हा, चल. आयला बरं झालं गड्या, जाकेचा भोंगा मिटला. ओळखीच्या माणसाला गेले म्हणजे बरं असतं जरा. सगळं ना पाडून तिकडे देऊ फेकून तशी नाही. का झालं भाऊजी? काय बघताय तुम्ही? तर काय करताय? काय बघतोय म्हणजे? घेतली ना आपण ही घेतली म्हणजे? जागा एवढी सगळी तिथपर्यंत. कोणाची जागा ही? तुला माहित नाही काय? आता मला कसं माहिती? अरे आपल्या गावातल्या पोपट्याची. पोपटरावची जागा आहे? हा हो, तुम्हाला इथं घरात राशन भरायला पैसे राहत नाही, पैसा ना अडका देऊ घे धडका, कुठून तुम्ही जागा घेणार आहे? कुठून म्हणजे? मला पोपट्याने सवलत दिलेली. पोपट्या डायरेक्ट मला हळूहळू करून दी. ती काही योजना आहे का सवलत दिली? 100 रुपयात जागा 50 रुपयात भेटणार तुम्हाला. 50 रुपयात नाही, तेव्हा हळूहळू टप्प्यानी दी 2.5 लाख रुपये दे मला. हा का? काय करायचंय तुम्हाला इथं? काय? अरे येडी काय काय खोळी सुगंधा. माझं स्वप्न काय होतं तू सांग. तुला माहितीये का माझं स्वप्न काय होतं? काय होतं आता तुमचं स्वप्न मला कसं माहित राहील चालू भाऊजी? तू काय मग अशी करते? माझ्या स्वप्नाने तर मस्त पैकी ना हॉटेल टाकी तू सुगंधा. कशाचं? दारूचं? दारूचं हॉटेल दारूचं नाही म्हणजे व्हेज नॉन व्हेज काहीतरी असत ना? नाही आपल्या गावात आहे ना आता इथं हॉटेल आहे का तू सांग. तुला वडापाव चहा वडापाव जर खायचा असला कुठं जावं लागतं? आपल्या फाट्यावर. फाट्यावर. हा 8 किलोमीटर मस्त पैकी सकाळी 1-2 तास चालणार, संध्याकाळी 1-2 तास. खरंच होय? हा. खाऊ लय भारी होईल आहे ना? म्हणजे मला पण नाश्ता करायला बाहेर फाट्यावर जायची बघ गरजच आता नाही. येडी का काय तुला गरजच नाही, अजिबात गरज नाही. तो मस्त पैकी यायचं सुगंधा तुला लगेच प्लेट पुढे येणार वडापावची. असं मस्त करा ना, असं काचे विचेचं मस्त कंपाऊंड वगैरे मस्त करून हे करा. काचीच नाही करणार मी. मस्त पैकी ना आपले बांबू नाही का, बांबूचं सापार मस्त पैकी आपले हा. पैसे पाहिजे ना तेवढे बरोबर आहे, बांधायला. हा. मस्त जाऊ द्या, बांबू करा तुम्ही चालू. ऐकून पण आनंद झाला मला. ऐकून पहिल्यांदा उठ घाटणाला तू जर आली ना, फक्त तुझ्यासाठी मी कॉफी बनवीन, बाकीच्यांसाठी चहा खरंच बनवीन. होय? हा. बरं चला येऊ का मी? हा ये. हा. आता साधा भाऊचं मशीन आणतो आणि घेतो साफ करून. चला भाऊ साधा भाऊ कड. पट्टावर सोन्याच्या तटामध्ये अहो बरं झालं तुम्ही इथंच भेटले. होय काय माझ्याकडे काम होतं तुम्हाला काय? आता आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची बातमी? मग बर काय? अहो तुम्हाला पण लय आनंद होईन ऐकून. होय मग आपल्या जालू भाऊजींनी ना तुमच्या जर जागा नाही का पोपटरावची? पोपटीची? हा ती जागा घेतली. हा ती सर्व्हिस दिला म्हणे आणि तिथं मस्तपैकी मोठं हॉटेल टाकणार आहे, नाश्त्याला वगैरे छान दुकान टाकणार आहे. असलं भारी खरंच भाई. आता बिचारायचं दुकान तरी होऊन जाईल, हॉटेल होऊन जाईल चांगलं एखादं. होय मग घेतली का? मग घेतली ना, आधी सर दिला त्यांनी तर. बर बरे चांगले. तुम्ही आनंद नाही झाला का? झालं ना, आनंद झाला ना मला. मग? चेहऱ्यावर दिसा ना माझ्या फक्त मला. आता तुमचं दुकान त्यांचं हॉटेल किती भारी होऊन जाईल बरं. बरं चला येऊ का मी? बर हा ज्याला शेजाराला यायचं म्हणलं अवघडच आहे भाऊ. बघू इथे बसला भाई जालबा. काय करतो भाऊ? खातोय मुरमुरे तुझ्या दुकानातली. घरी गेलो तुम्ही पण घरी दिसला नाही तू. म्हणलं चला आता इथं बसला दिसला. बसलो निवांत आपला. होय ते मला कळलं काय तरी पोपट्याची जागा घेतली तो. बघ आता कळलं का? म्हणजे घेतलीच आपण घेऊन होय. टाकली श्याम्या. जाऊ दे मरुजी, जागा परत होत नाही. खरं आहे तो व्यवहार झाला. हा व्यवहारला काय रे, पोपट्या आपला माणूस. पोपट्या काय आणला 1000 रुपये इसार देऊन टाकला त्याला. त्यांना टाप्प्यानी देऊन टाक मला 2.5 लाख रुपये. 2.5 लाख? हा याडा काय झाला तू?
काय रे? अरे त्या जागेला कोणी 50,000ला पुसणार नाही. अरे सवलत दिली, जाऊ दे मुरुदी, आता यावर सवलत कुठं कुठं 50 आणि कुठं 2.5. तुम्हाला सांग माझ्या शेजारला होती, मी घेतली नसती का मग ती इतके दिवस झाले? कवा त्याला पैसे दिले असते घेऊन टाकली असती. मुळात ती जागाच चांगली नाही. त्या जागेमध्ये तुला माहित नाही का काय अडी अडचणी आता, म्हणून पोपट्या सोडून गेला नाही का? आहे का त्याला जीवाला सुख त्या पोपट्याच्या? काही का असा ना श्याम्या, पण मला ती जागा घ्यायची. माय स्वप्न तुला काय तुला माहिती ना, माय स्वप्न काय होतं? मला माहिती तो स्वप्न लय मोठे, हॉटेल टाकायचं, धंदा करायचा. अरे पण मला सांग, त्या जागेत यश नाही ना? कोण म्हणलं यश नाही? ए आपल्या पायात असले ना लक्ष्मी, ऑटोमॅटिक यायची, त्या पोपट्याच्या पायात नव्हती, त्याच्यामुळे आली नसेल त्याच्याकडे. ही जागाच मुळा कम नशिबी. ए मला बाकी श्याम्या काही माहित नाही, मी यावर केलेलं आहे, मी तिथं हॉटेल टाकणार म्हणजे टाकणार. अरे मित्र आहे म्हणून तुला चांगला सांगतोय मी. एक तर जागा 50,000च्या किमतीची नाही, तो 2.5 लाखाला घ्यायला तयार झाला आणि त्या जागेचं यश नाहीये. मला काही कमी होते की मग मी 10 लाखाला नसती मागितली का त्याला? सांग बरं. अरे पण ती जागाच चांगली नाही, म्हणून तुला म्हणलं मित्र या नात्याने तुला मी समजून सांगतोय. ऐकायचं नाही ऐकायचं तुझा प्रश्न नाही, तो हा व्यवहार झालाय, मला काय बरोबर नाही. 1000 गेलेत काही नाही, पण 2.5 लाख रुपये द्यायचे म्हणजे सोपं काम आहे का झाल्या? तुम्हाला सांग बरं. ते काय असू दे श्याम्या, तू काय मोकर मला आहे ना आडा पडू नको. आडा पडायचं आपलं कामच नाही. तो चांगला व्हावा हीच इच्छा आहे माझी, पण चांगलं व्हावं ही इच्छा आहे ना, वाईट व्हावं ही इच्छा नाही माझी. म्हणून सांगतोय, तू घेशील फसशील परत डब्यात जाशील म्हणजे तो वाईट होईल, म्हणून सांगितलं. सांगायचं काम आहे मित्राच्या नात्याने, ऐकायचं नाही ऐकायचं तुझा प्रश्न नाही. येऊ का भाऊ मी? चल. झालं का जेवण सुगंधा? झालं बाई, बसले आहो होय. निवांत. मग तुमचं झालं का? नाही नाही काही ज्यावेळेला निघालो होतो. अहो घरातले गरम होत आहे, लाईट पण नाही, म्हटलं मग निवांत बाहेर बसा. लई टेम्परेचर तुला सांगतो सध्या 40-42 टेम्परेचर आहे. लईच तुम्ही काय करताय उन्हाचं? नाही घरी चाललो होतो ना जेवायला, आता ओढलं दुकानात निघावं म्हटलं. हा का? माझं तुझ्याकडे काम होतं, करशील का? आता काय काम होतं? काम म्हणजे असं तुला आहे माहिती, ते पोपटाची जागा नाही का, हा ते जालू भाऊजीने घेतली म्हणली तू. हा आता तू मला सांग त्याल्याकडे कुठं पैसे येतं? हां त्याला द्यायलाच पैसे नव्हते का तो धंदा टाकायचा, आणि इकडून तिकडून टाकलाच. त्याला एक तर तुला माहिती आहे सवय, नाही त्यानं 10 रुपयाचं अहो पण त्यांनी ते हॉटेल टाकल्यावर तरी ते काम धंदे करतील, असे ते पिऊनच बसता कुठं पण. तुला असं वाटतं ते हॉटेलात त्याने जर दारू विकायला सुरुवात केली तर किती अवघड होईल सांग बरं. नाही हो, तसं काही करणार नाही. जाल्याचा भरोसाच नाही तुला सांगतो सुगंध मी. त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो, थोडंफार कमिशन तुला देईन, पोपट्याला म्हणावं ती जागा मला देऊन टाक, माझं तरी दुकान मोठं होईल आणि ही पिढा नाही राहायची तिच्याजवळ. त्याने जर विचार कर दारूच दुकान चालू केलं तर तुझ्यासारख्याला माझ्या दुकानात द्यायला कसं जमन? लोक ते प्याताड खाताड येणार, शिवीगाळ करणार, माझ्या दुकानाला प्रॉब्लेम होईल, तुमच्यासारख्याला यायला प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे. त्यापेक्षा काय कर, काय सौदा ठरला असेल ना ते पोपट्याला सांग, 1 लाख रुपये वाढून देतो आणि लगेच मिटून टाकू तो व्यवहार. बरं चालेल. पोपटरावला मी सांगू का? हा त्याला सांग म्हणा. कसं तुम्ही सांगा ना. कसं असतं, सोनाऱ्याने कान टोचलेले बरे असते. पण माझा काही संबंधच नाही, ती जागा काय मला घ्यायची का? तसं नाही, तुझं ऐकन पोपट्याला समजून सांग तू, ज्याला काही भरोसा नाही, पैसे देईन नाही देईन, नावं करून घेणं, उद्या दुसऱ्याला ऐकले तर तुझे पैसे गेले आणि जागा गेली. तसं शामराव व्यवहार घे, लगेच पैसे लगेच व्यवहार करून घे. चालतंय. तेवढं माझ्यासाठी कर, गावासाठी मला सोयी. कमिशन किती भेटेल त्यात? आता काय रेट चालला तुला तर माहिती, 2% व्यवहार होतो. झाला 4 लाखाचा 10,000 तुला देऊन टाकीन. तू आपलीच आहे, कुठं लोकांची. ते बघू, बाकीचं काय बघते मी पोपटरावला बोलून. बघू नको, पोपटरावला भेट आणि त्याला सांग की असा व्यवहार करून घे, झाल्याचं काही खरं नाही बरं का. माझ्यासाठी कर तेवढं, मग पोटाच्या घशाच्या खाली घास उतरा नाही सध्या. काय बडबड करत चाललंय? काय नाही, थोडं काम बोल ना. हो तुम्ही तुमची जागा जालूला विकली म्हणे, तो कामावर आलं काय? त्यांनीच सांगितलं मला. झालं ते व्यवहार झाला. पैसे दिले का सगळे? 1000 रुपये सर दिलाय, काय 2.5 लाख ठरले, आता दिन हळूहळू करून. हळूहळू म्हणजे किती वेळा देणार आहे अशी? आता ती जागा बी पडलेली होती, तेव्हा बी मित्र आहे आपला, दिन ना ते कुठं पळून जाणार आहे. अहो काय खरंय त्या जालूचं, इथं त्यांना घरामध्ये काही आणायचं म्हटलं का 4 वेळेस वाकडे होतात पारी पुढं, ती काय आणणार आहे? तुम्हाला एवढे पैसे कुठून देणार आहे ते सांगा बरं. नुसतं पिलं का झालं? ठीक आहे, पण जमिनी व्यवहार आहे म्हणलं, असं नाही करायचं ते मला नाही वाटत, कारण काय बालपणीचा मित्र आहे आपला. त्यापेक्षा तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना शामरावला ती जागा देऊन टाका. ते तिथे ना ती जागा घेऊन दुकान तरी वाढून घेतील सगळं मोठं अजून,
आणि ते एकखटी तुम्हाला पैसे देतील, तुमचं काहीतरी काम होईल. ती पैशावाला बी बरं का. मग एका मिनिटात लाखभर रुपये जास्त घ्या. पण आता ज्याला संग व्यवहार केला तर त्याचं काय करायचं. अहो इथं 2.5 लाखात पण तिथे 3.5 लाख भेटतील ना. आणि एका टप्प्यात पैसे 1000चे तुम्ही 10,000 दिले त्यांना रिटर्न, ते झालं तरी परवडतं तुम्हाला. तू म्हणती ते पण बरोबर आहे बरं का. हे पण नको, ज्याला मित्र आहे आपला, जाऊ दे आता. ती जागा तशी पडीक पडली होती, मला काय करायचं तिचा 2.5 हो पण असं पण ते पैसे देणार नाही, ते जागेचं काही करणार नाही, त्यांच्या लक्षात बी राहत नाही काही. परत संध्याकाळी पुढे तर म्हणतील 10,000 रिटर्न दे मला, अजून लागा द्या. त्यापेक्षा शामराव दिलेली कधी चांगली. त्यांचं दुकान मोठं होऊन जाईल गावात. बघा भाऊ तुमच्या फायद्याच आहे. आणि लाख रुपये वाढून भेटणार तुम्हाला. शामरावला भेटावं लागेल मला. जाऊन भेटा. तू म्हणती तसंच करतो, मग? ज्यालाच कॅन्सल करून टाकतो आणि शामरावला जात. बरं झालं बरं काही सांगितलं मला ना पुढं. जालू जालू पण हाय पोपटे तू काय करतोय. काय नाही, बरं झालं भाऊ तू आला. माहितीच गणगण चालली होती. काय गणगण. आपण जाऊन लगेच आहे ना नावं करून घेऊ तेवढी जागा. एकदा जागा जर नावं केली ना तक नाही राहत. तेच सांगायला आलतो तुला. आता नाही व्हायची जागा नावावर तुझ्या. कस काय. ती आता श्यामेला देतोय मी. काय तुझी जागा ती आता तुला दिलेली जागा. आयला काय पोपट्या तू काय माणूस आहे राव. मला तिने अजून खरेदी बी झाली नाही, लगेच मला सगळे पैसे दिलेत. आणि कसं आहे, थोड्या काही गोष्टी माझ्या कामावर आल्या. मी आता 4-5 वर्ष नव्हतो नि हा गावात आल्यावर मग जेव्हा गावात कळलं की बा आपल्या जमिनीचा व्यवहार झालाय, हा. तर काही जणांनी मला येऊन गोष्टी सांगितल्या थोड्या. त्याच्यामुळं मग मी पण विचार केला का बा आपल्या मैत्रीत परत. नाही तुला गोष्टी सांगितल्या कोणी मला सांग. सुगंधाने सांगितलं मला. काय सुगंधानी. हा ती म्हणली व्यवहारला अजिबात क्लिअर नाही. तुमची जर जमीन त्यांनी परस्पर विकून टाकली, पैसे नाही देता, मग तुम्ही काय करता आणि तुम्हाला ते पैसे देणार नाही. एक काम कर की तू इसर ना 1000 की तू परत घे. अजून 1000 देऊ तुला खर्चायला. मला नको पोपटे 1000 बी तुला राहू दे. अरे त्याचं कसं आहे, ते श्यामेला आहे ना दुकान बी थोडं वाढवायचं ना त्याचं. आणि त्यांनी एका सेकंदात व्यवहार व्हायचे आधी अजून त्याच्या नावावर बी नाही, लगेच मला 3.5 लाख दिलेत. तोयापेक्षा 1 लाख रुपये जादा दिलेत त्यांनी मला. हा ना. चल तू मी काय विचार केला, आपल्या मैत्रीत नको परत प्रॉब्लेम. कारण कसं आहे, पैसा आणि मैत्री ही कधी एकत्र नाही आणायची. हे काम करतोय 1000 ठेवतोय कष्टाचे पैशात, मला नको. राहू दे नाही मी एकदा दिलेले माग घेत नाही. मी म्हणतात आपला व्यवहार झालाय तेव्हा. तू चल माझ्यासोबत. नाही मी नाही येत आता. मला कसं ते कागद बिगद बघावं लागेल सगळं. तुझा आणि बघू आता संध्याकाळी भेटू आपण. मला जरा ती जमिनीचं बघावं लागेल. येऊ का. चल ना ये इकडं बस इथं. सगळी फलटण आज इकडं कस काय झालं. हा तुझ्याकडंच आलेली सगळी पलटण. इकडं कस काय झालं शामराव. काय झालं म्हणजे मला कम नाही दिलेली ती जागा. अरे ते काय पोर खेळ वाटला का तुला. जमीन आहे ती. त्यांनी मला 1 लाख रुपये जादा दिले तुझ्यापेक्षा. अरे तुम्ही बघा बा आता. मला काय ना काही विचारू. आम्ही म्हणजे अरे माझ्यासारख्या गरीबांनी ते पोट भरलं असतं. तुम्हाला माहितीये का श्रीमंताला देते सगळे लोक जमिनी. मी काय करू बा आता. तिथे तुमच्या दोघात मिटून घ्या तुम्ही. अरे तुला लाख रुपये वाढून आले तर लगेच तुला पैसे बघून पाणी सुटलं वय रे. माझ्याकडे तरी बघायचं ना तू. आता मला लोकांनी सांगितलं तू पैसे बुडीशील म्हणून. मी काय करू त्याला मग. कोणत्या लोकांनी सांगितलं होतं तुला. काय सुगंध तुला कपलं नाही का मी जागा घेत होतो. मी जागा घेतली असती तर सुधारलं नसतं का मी. असं टांगाळ मांगाळ तू हॉटेल टाकलं असतं. तुला कपलं नाही. तू जळतीस माझ्यावर. नाही हो तुम्हाला असं का बरं वाटतं मी जळते म्हणून. का बरं म्हणजे कशाला त्याला फितीला मोकार मध्ये पडली. का रे तुझ्याकडले पैसे झालते का. माझ्याकडे तरी पाहिजे ना तो. कुशाल तू हा लाल गाजरे आहे ना. तू काळाचे साधा भाऊ म्हणत असते. तू काळा आहे म्हणून काळाचेस. लय पैशावाला झाला वय. त्यांना 1 लाख रुपये वाढून दिले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मी जर हॉटेल टाकलं असतं माझ्या गरीबाचं पोट भरलं असतं. माझा प्रपंच चांगला चालला असता त्याच्यावरून. पोपटराव एक काम कर. हा ती जमीन आहे ना, त्याला देऊन टाका. अय मला नको जमीन बिमीन. ती जमीन राहू दे तिकडच पडू दे. अरे सगळ्या गोष्टी मित्र म्हणून मी तुम्हाला फोडून सांगायचो. आणि म्हणून सांगत होता वय तू आडे काठी घालत होता वय. तिथं चांगली नाही जमीन. ती आपेशी जमीन. तिथं भूत येत. ते तुला धार्जन नाही होणार. का रे लाज वाटली पाहिजे ना. आणि काय रे सुगंध तुमच्यापासून एक तरी गोष्ट लपिली मी कधी लपिली. मन मोकळ्याने सांगितली यावर झाला म्हणून. माझ्या जर मनात कपटी असते ना मी कधी तुम्हाला सांगितलं नसतं. तुमच्या दोघांच्या मनात कपटीत तुम्ही कपटी. जळतात
अरे चुकलं म्हणलं ना चालू आता. असं नका जळत जाऊ गरीबावर, माहितीये का? अरे मला असं वाटलं माझ्या शेजारी जागा होती, मला घ्यायची होती. माणूस काय म्हणते शेजारी जागा भेटली तर काही करून माणूस घेतं, धंदा वाढवतो म्हणून विचार केला. आलं मनात वाईट, पण जाऊ दे. हे बघ पोपटराव, याला 1 रुपया मागायचं नाही. मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत. ती जागा माझ्याकडून जालूला, आणि एवढंच नाही, आपण दोघांनी मिळून तिघांनी मिळून सुगंधा याच्या हॉटेलला मदत करायची आणि त्याचं हॉटेल सुरू करायचं तिथं आपण. तुम्ही म्हणता तसं मला काय नावावर करायची कोणाच्या हा, त्याच्याच नावावर करायची. आणि बघ जालू, झाडाने उभा राहा, हॉटेल टाक, आम्ही सगळी मदत करू तुला. चूक झाली माफ कर. मित्र म्हणून खरंच आम्ही म्हटलं होते मला, म्हणून मी तुम्हाला तशी बोलले. लाग तयारीला. पोपटराव, उद्याच्या उद्या खरेदी करायची, त्याच्या नावावर जमीन करून टाक. आणि तुला जसं जमन तसे मला पैसे परत दे, कारण त्यांना सगळे व्यवहाराचे पैसे पोहोचलेत पोपटरावला. जमन का? बस. चालतंय. तेवढा 1000 सर देऊन टाक ना. कोणता? काय रडतो बाया माणसं आणि झाला तयारी कर पळ. चल, पुढच्या तयारीला लागू. हा झाला ना व्यवहार. हा नाही आता नका आणू. बरं चालतं. हा